कुंभ राशी 1 मे 2026 रोजी येणारी ही पौर्णिमा म्हणजे केवळ आकाशात दिसणारा पूर्ण चंद्र नाही, तर ती एक गूढ, आध्यात्मिक आणि ऊर्जेने भरलेली रात्र आहे. चंद्र जेव्हा पूर्णत्वाला पोचतो तेव्हा त्याचा प्रभाव केवळ समुद्राच्या भरती ओहोटीवरच नाही, तर आपल्या मनावर, भावनांवर आणि जीवनाच्या प्रवाहावरही खोलवर पडतो. विशेषतः कुंभ राशीच्या व्यक्तींवर या पौर्णिमेचा परिणाम अधिक सूक्ष्म आणि खोलवर जाणवतो. कुंभ ही वायू तत्वाची रास असून तिचा स्वामी शनी आहे. शिस्त, कर्म आणि वास्तवाची जाणीव करून देणारा ग्रह. त्यामुळे या पौर्णिमेला तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते अचानक असलं तरी त्यामागे खोल अर्थ आणि नियतीची योजना दडलेली असेल. या काळात तुमच्या मनात अनेक दिवसांपासून साचलेले विचार, प्रश्न, शंका आणि अपूर्ण भावना वर येऊ शकतात. तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा तपासाल. मी जे करत आहे ते खरंच योग्य आहे का? मी जिथे आहे तिथे आनंदी आहे का? माझ्या आयुष्याचा पुढचा टप्पा काय असावा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याची प्रक्रिया या पौर्णिमेपासून सुरू होऊ शकते. ही रात्र तुम्हाला थांबून विचार करण्याची, स्वतःशी संवाद साधण्याची आणि आतल्या आवाजाला ऐकण्याची संधी देणार आहे. अनेक वेळा आपण बाहेरच्या जगात इतके गुंततो की आपल्याला स्वतःचा आवाज ऐकूच येत नाही, पण ही पौर्णिमा तो आवाज पुन्हा स्पष्ट करेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ नातेसंबंधांच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. काही नात्यांमध्ये अचानक स्पष्टता येऊ शकते. जे लोक खरे आहेत ते तुमच्यासाठी प्रामाणिक आहेत, ते अधिक जवळ येतील आणि जे फक्त दिखाव्यासाठी होते ते हळूहळू दूर जातील. ही प्रक्रिया थोडी वेदनादायक वाटू शकते, पण ती आवश्यक आहे, कारण ती तुमच्या योग्य लोकांच्या सहवासात आणते. या पौर्णिमेला सत्य उघड होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवण्यापेक्षा वास्तव स्वीकारण्याची तयारी ठेवा. आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने पाहता ही पौर्णिमा काही महत्त्वाचे संकेत देऊ शकते. काहींना अचानक नवीन संधी मिळू शकते, नवीन नोकरी, प्रोजेक्ट किंवा एखादी अनपेक्षित ऑफर. तर काहींना त्यांच्या सध्याच्या कामातच नवा मार्ग सापडू शकतो. मात्र कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. शनीचा प्रभाव असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तपासून, विचार करून आणि दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊनच पाऊल उचलणं आवश्यक आहे. या काळात संयम आणि सातत्य हेच तुमचं खरं बळ आहे. मानसिकदृष्ट्या ही वेळ थोडी संवेदनशील असू शकते. कधी कधी तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो किंवा भूतकाळातील काही गोष्टी पुन्हा आठवू शकतात. पण या सगळ्याचा एक सकारात्मक पैलू आहे, तो म्हणजे हीलिंग. तुम्ही ज्या जखमा आतापर्यंत दुर्लक्षित केल्या होत्या त्या आता भरून निघण्याची प्रक्रिया सुरू होईल. स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा आणि जे वाटतंय ते दाबून ठेवू नका. लिहिणं, ध्यान करणं किंवा निसर्गात वेळ घालवणं यामुळे तुम्हाला खूप शांती मिळू शकते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही पौर्णिमा तुम्हाला तुमच्या आतल्या शक्तीची जाणीव करून देईल. कदाचित तुम्हाला एखादा संकेत मिळेल, स्वप्नांच्या माध्यमातून, एखाद्या अचानक भेटलेल्या व्यक्तीमधून किंवा एखाद्या विचारातून. हे संकेत दुर्लक्षित करू नका. कधी कधी ब्रह्मांड आपल्याशी अशा सूक्ष्म पद्धतीने संवाद साधतं. तुमची अंतरप्रेरणा या काळात अधिक मजबूत होईल, त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवा. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ केवळ बदलांचा नाही, तर स्वतःला नव्याने घडवण्याचा आहे. तुमचं मन नेहमीच वेगळ्या विचारांचं, स्वतंत्र दृष्टिकोनाचं आणि भविष्याकडे पाहणाऱ्या स्वभावाचं असतं. पण कधीकधी त्या विचारांमध्ये गोंधळ, थकवा किंवा अस्थिरता जाणवू शकते. आता मात्र ब्रह्मांड तुम्हाला एक सकारात्मक संदेश देत आहे. थांब, स्वतःकडे पहा आणि पुन्हा सुरुवात कर. ही वेळ आहे जुन्या मर्यादा मोडून नवीन शक्यता स्वीकारण्याची. तुमचं आयुष्य ज्या दिशेने तुम्ही नेहमी स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेने आता हळूहळू दरवाजे उघडू लागतील. या काळात तुमच्या आयुष्यात नवीन लोकांचा प्रवेश होऊ शकतो, जे तुम्हाला प्रेरणा देतील, तुमच्या विचारांना नवी दिशा देतील. काही जुने संबंध मागे पडतील, पण त्याऐवजी जे नवे संबंध तयार होतील ते अधिक प्रामाणिक आणि सकारात्मक असतील. तुम्हाला कळेल की प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काहीतरी शिकण्यासाठीच येते, काही जपण्यासाठी तर काही सोडून देण्यासाठी. ही समज तुमचं मन हलकं करेल आणि तुम्ही अधिक शांत, स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण बनाल. करिअर आणि कामाच्या बाबतीतही कुंभ राशीसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत प्रयत्न करत होतात त्यात हळूहळू प्रगती दिसू लागेल. नवीन कल्पना, नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन जबाबदाऱ्या तुमच्यासमोर येऊ शकतात. विशेष म्हणजे तुमचं सर्जनशील विचार करण्याचं कौशल्य या काळात अधिक मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवू शकाल. जे लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हा काळ ग्रोथ फेज ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या पाहता हा काळ हळूहळू स्थैर्य देणार आहे.
अचानक मोठे बदल नाहीत, पण सातत्याने येणारी प्रगती तुमचा आत्मविश्वास वाढवेल. जे काम तुम्ही मनापासून करत आहात त्यातून पुढे चांगले परिणाम मिळतील. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं आणि दीर्घकालीन विचार करणं हे या काळात खूप महत्त्वाचं ठरेल. हळूहळू पण खात्रीशीर प्रगती हा तुमचा मार्ग असेल. मानसिक आणि भावनिक पातळीवरही कुंभ राशीला मोठं परिवर्तन जाणवेल. तुम्ही स्वतःला अधिक समजून घ्यायला लागाल. जे गोष्टी आधी त्रास देत होत्या त्या आता तुम्ही शांतपणे हाताळू शकाल. ध्यान, एकांत आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यास तुमची ऊर्जा अधिक वाढेल. ही वेळ आहे स्वतःला हील करण्याची आणि जुन्या भारातून मुक्त होण्याची. हा काळ कुंभ राशीसाठी पुनर्जन्माचा काळ आहे, जिथे तुम्ही जुन्या विचारांपासून मुक्त होऊन नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहात. ब्रह्मांड तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर उंच भरारी घेण्यासाठी तयार करत आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण पुढे येणारे दिवस तुमच्यासाठी अधिक जवळ, अधिक स्थिर आणि अधिक यशस्वी असणार आहेत. कुंभ राशी, आता या संपूर्ण प्रवासाचा शेवट आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या संदेशाने करणार आहोत. कारण कोणतंही भविष्य सांगणं, कोणताही राशी भविष्याचा विचार किंवा कोणतीही आध्यात्मिक चर्चा ही शेवटी आपल्याला एक गोष्टीकडे घेऊन जाते, ती म्हणजे स्वतःला समजून घेणं. तुम्ही कुठेही असाल, तुमच्या आयुष्यात काहीही चालू असो, हा शेवटचा संदेश तुमच्यासाठी एक आरसा आहे ज्यात तुम्ही स्वतःला अधिक स्पष्टपणे पाहू शकता. कुंभ राशी ही नेहमीच वेगळ्या विचारांची, स्वतंत्र निर्णय घेणारी आणि भविष्याकडे पाहणारी रास मानली जाते. पण अनेक वेळा या स्वतंत्र स्वभावामुळे तुम्ही स्वतःच्या आतल्या भावना दाबून ठेवता. बाहेरून तुम्ही मजबूत दिसता, पण आतून कधी कधी खूप विचार, खूप भावना आणि खूप प्रश्न चालू असतात. या सगळ्याचं उत्तर एकाच गोष्टीत आहे, स्वतःशी प्रामाणिक राहणं. आणि तुम्ही इतरांसाठी कितीही काही केलं तरी जर तुम्ही स्वतःला समजून घेतलं नाही तर कुठेतरी रिकामेपणा राहतोच. या संपूर्ण राशी भविष्याच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की जीवनात बदल हे अपरिहार्य आहेत. कधी परिस्थिती बदलते, कधी लोक बदलतात, कधी अपेक्षा बदलतात, पण या सगळ्यात एक गोष्ट कधीच बदलू नये, ती म्हणजे तुमचा आत्मसन्मान. तुम्ही कितीही प्रेम केलं, कितीही सहन केलं किंवा कितीही त्याग केला तरी स्वतःला कमी लेखणं कधीही योग्य नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत विसरता तेव्हा इतर लोकही तीच चूक करायला लागतात. कुंभ राशीसाठी हा काळ एक मोठा धडा आहे, स्वतःला पुन्हा ओळखण्याचा. अनेक वेळा आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला विसरतो, कुणाला खुश ठेवताना स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो. पण आयुष्य तुम्हाला हळूहळू शिकवतं की जर तुम्ही स्वतःला हरवलं तर तुम्ही कोणालाच खरोखर देऊ शकत नाही. त्यामुळे या टप्प्यावर सर्वात मोठा बदल जो अपेक्षित आहे तो बाहेर नाही तर आत आहे. कुंभ राशी, हा संदेश तुम्हाला सांगतो की आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांपासून दूर व्हावं, पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवायला शिकाल. जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करायला शिकता तेव्हा जग आपोआप तुमचा सन्मान करायला लागतो. हे एक आध्यात्मिक सत्य आहे जे अनुभवातूनच समजतं. तुमच्या आयुष्यात काही लोक आले असतील ज्याने तुम्हाला त्रास दिला असेल, चुकीचं समजलं असेल किंवा तुमची किंमत कमी केली असेल, पण लक्षात ठेवा, त्यांचं वागणं तुमची ओळख ठरवत नाही. तुमची ओळख तुमच्या कर्मातून, तुमच्या विचारातून आणि तुमच्या आत्मविश्वासातून ठरते. जे लोक तुम्हाला समजले नाहीत ते कदाचित तुमच्यासाठी योग्य नव्हते, आणि जे तुमचं खरं मूल्य ओळखतात तेच खरे तुमचे आहेत. या टप्प्यावर एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, क्षमाशीलता. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही विसरून जावं, पण स्वतःला त्या वेदनेत अडकून ठेवू नये. कारण राग, दुःख आणि अपमान यांना मनात ठेवणं म्हणजे स्वतःचं ओझं वाढवणं आहे. जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा तुम्ही हलके होता, आणि हलकं मनच पुढे उंच भरारी घेऊ शकतं. शेवटी हा संदेश इतका सांगते की तुम्ही एकटे नाही, पण तुमचा प्रवास तुमचाच आहे. इतर लोक येतील, जातील, मतं देतील, पण तुमचं आयुष्य तुम्हीच जगायचं आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला पुन्हा उभं करा. कारण तुम्ही जितके मजबूत होणार तितकंच तुमचं भविष्य उजळणार आहे. कुंभ राशीसाठी हा काळ शेवट नाही तर एक नवीन सुरुवात आहे, आणि या सुरुवातीचा सर्वात मोठा पाया आहे स्वतःवर विश्वास आणि स्वतःचा सन्मान.